नमस्कार, शालिनीज क्विक रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी बनवलेले आहे खिचे तांदळाचे। तर हे खिचे बनवण्यासाठी हे 1 किलो मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। हे तीळ आहे आणि ही जिरं होतं आणि हा मीठ आहे आणि हा फुलकार आहे। तर हा फुलकार चम्मचनी मोजून घेतला होता। मोठे पोहे खायचे चमच्यानी 3 चम्मच आहे आणि 2 चम्मच मीठ आहे। तर हे पीठ जे आहे 1 किलोचं प्रमाण आहे। तर हे आता आपण खिचे करून घेणार आहोत। तर त्यासाठी एक मोठा गंज ठेवलेला आहे मी। यामध्ये मी 2 गडवे पाणी टाकलेलं होतं। तुम्हाला जर थोडंसं पीठ जर थोडंसं पातळ भिजवायचं असेल तर तसंही तुम्ही भिजवू शकता। पण हे जे मी प्रमाण सांगत आहे ते एकदम परफेक्ट आहे। तर हे तुम्ही करून बघा। आणि असा 2 गडवे मी पाणी टाकलं। तर यामध्ये हे तीळ होते 3 चम्मच घेतलेले आणि हे 2 चम्मच जिरं होतं ते टाकलं। हे मीठ आहे 2 चम्मच आणि हा फुलकार आहे 3 चम्मच। तर असं हे मिश्रण आता आपण याच्यातमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि हे पाणी उकळू द्यायचं आहे आपल्याला। आणि पाणी उकळलं की यामध्ये हे तांदळाचं पीठ आहे 1 किलोचं। तर हे पीठ पूर्ण टाकून घ्यायचं आपल्याला। आणि पीठ टाकल्यानंतर हे चांगलं एखाद्या चमच्यानं किंवा सरात्यानी असं पूर्ण पीठ असं पूर्ण फिरवून घ्यायचं। म्हणजे हे पूर्ण मसाला याला लागून जाईल आणि छान त्याचं पूर्ण चव येईल। तर असं हे पीठ पूर्ण असं आपण जसं भाकरीचं पीठ वगैरे करतो त्याप्रमाणे करायचं आहे। म्हणजे जास्त एकदम ढिलंही नाही झालं पाहिजे आणि थोडंसं झालंही तरी काही हरकत नाही। तांदळाचं असल्यामुळे ते थोड्या वेळानं कडक येईलच। तर हे बघा असं पीठ मी मिसळून घेतलं आणि 2 मिनटं याला वाफ काढून घ्यायची आपल्याला। तर हे बघा 2 मिनटानंतर काढून घ्यायचं। गॅस कमी ठेवायचा अगदी, नाही तर जळण्याची शक्यता असते। तर हे पीठ आपण आता काढून घेतलं आणि आता आपल्याला याचे गोळे करून याच्यात टाकायचे आहे। तर यासाठी मी उकळण्यासाठी अर्धा गंज पाणी ठेवलं आहे आणि याला आता आपण उकळी येऊ देऊ पाण्याला। तोपर्यंत आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला। तर हे बघा गंजातलं हे पीठ आहे ते मी आता असं काढून घेणार आहे। एकदा पूर्ण फिरवून घ्या तुम्ही आणि मग असं थोडं थोडं या परातीमध्ये काढून घ्यायचं। थोडं थंड होऊ द्यायचं हे पीठ। थंड झाल्यानंतर पाण्याचा हात घ्यायचा, थोडं पाणी टाकत जायचं आणि हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे आपल्याला। तरी जशा भाकरीचा गोळा वगैरे करतो आणि भाकरीचं पीठ मळतो त्याप्रमाणे हे पीठ पूर्ण चांगलं मळून घ्यायचं आपल्याला आणि पाणी टाकत जायचं आणि याचे गोळा करण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला। आणि हे बघा हे पूर्ण चांगलं असं पाणी टाकून टाकून चांगलं हाताने पूर्ण चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला। तर याचा गोळा होईल। तर व्हिडिओ आवडत असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत चला आणि बेल आयकन दाबायला विसरू नका। आणि हे माझ्या पद्धतीने जे खिचे मी केलेले आहे ते तुम्ही करून बघा, खूप छान लागतात। आणि हे बघा असा गोळा आपण आता पूर्ण ह्या पिठाचा करून घेतलेला आहे। तर अर्ध्या पिठाचा हा गोळा आहे। तर हे पीठ आता आपण हे बघा असे गोळे करायचे मोठे मोठे आणि जसं बालुशाहीला वगैरे मधात छिद्र पाडतो आपण तसं बोटाच्या साहाय्याने हे छिद्र पाडून घ्यायचं आहे असं। आणि हे गोळे आता आपल्याला गरम पाण्यात सोडायचे आहे। तर त्यासाठी हे मी गोळे बनवून घेत आहे। तर हे बघा असे गोळे बनवायचे आणि याला मग गरम पाण्यात सोडायचं आहे। तर मी हे असे सगळ्या पिठाचे गोळे बनवून घेतले। तर तुम्ही बघू शकता आता हे 3 गोळे झाले आणि त्याच्यानंतर राहिलेलं पीठ होतं त्याचे पण गोळे बनवून घेतले। हे 1 किलोचं पूर्ण प्रमाण आहे। तर हे असे तिन्ही 6 गोळे बनवले आहे आपण। तर आता हे पाणी उकळत आहे। तर यामध्ये हे गोळे आता जेवढे मावल तेवढेच टाका तुम्ही। तर माझे 3 गोळे यामध्ये मी टाकलेले होते आणि उकळू द्यायचे आपल्याला। तर हे बघा 3 गोळे टाकते मी आणि छान उकळू देते याला। तर हे 3 झाल्यानंतर आपण ते दुसरे 3 टाकून घेऊ। तर हे असे आता गोळे उकळू द्यायचे। हे उकळल्यानंतर इतके हलके होतात की हे वर येतात आणि वर जेव्हा हे गोळे येतात तर हे 5 ते 10 मिनटं आपल्याला यामध्ये शिजू द्यायचे आहे। आणि हे बघा गोळे हे असे वर तर येऊन राहिले पूर्ण। तर हे समजून जायचं की हे पूर्ण चांगलं पीठ शिजलेलं आहे। तर हे गोळे हलके होत आहे तर त्यामुळे हे काढून घ्यायचे आहेत आपल्याला। तर
हे एखाद्या झाऱ्याच्या वगैरे साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने तुम्ही काढून घ्या आणि काढल्यानंतर याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि चांगलं मळून टाकायचं आहे आपल्याला याला. तर हे बघा मी या परातीमध्ये काढून घेतले, आता पूर्ण गोळे काढून घेते आणि याला चांगलं चुरून टाकायचं मग अजून हाताने. तर हे गोळे छान शिजलेले आहे. आणि शालिनीज क्विक रेसिपीला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत चला. तर हे बघा आता दुसरे गोळे आपण पूर्ण यामध्ये सोडून देऊ आणि याला शिजू देऊ. तोपर्यंत आपण याला मळून घेऊ छान हाताने आणि याचे गोळे करू तयार. तर हे बघा थोडे थंड झालेले आहे, तर हातामुळेला वगैरे असे गरम लागत नाही, तर त्यामुळे मी आता याला चांगले मळून घेणार आहे. तर हे पूर्ण छान हाताने चुरून घ्यायचं आहे आपल्याला गोळ्याले, कारण का यामध्ये असं काही गाठी वगैरे राहिल्या नाही पाहिजे अशा. आणि छान नरम करायचं हे पीठ पूर्ण. थोडंसं पाणी वगैरे घेऊ शकता तुम्ही, पाण्याचा हात घेत जायचा आणि चांगलं चुरून घ्यायचं याला, तर पाण्याच्या हाताने. तर हे बघा किती छान हे गोळे आता आपले पूर्ण असं चुरून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण. आणि चुरून घेतल्यानंतर छोटे छोटे गोळे करून याचे आपल्याला खिचे करायचे आहे. तर जर तुम्हाला हे गरम असेल तर एखाद्या वाटीच्या साहाय्याने किंवा मॅशरच्या साहाय्याने तुम्ही फोडू शकता ते गोळे. तर आता हे थोडेसे कडक होते त्यामुळे मी वाटीच्या साहाय्याने करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर पूर्ण हातानेच त्याला चुरून घेतलं. तर थोडंसं मेहनतीचं काम आहे, पण खायला खिचे खूप चांगले लागतात. तर त्यामुळे तुम्ही करून बघा. आणि हे बघा पूर्ण असं पाणी लावून लावून चांगले चुरून घ्यायचं आहे आपल्याला. तर हे चुरल्यानंतर याचे छोटे छोटे गोळे बनवायचे आणि मी पुरी यंत्राच्या साहाय्याने हे सगळे खिचे करून घेतले होते. तुम्ही जर पुरी यंत्र नसेल तर पोळपाटावर आपलं प्लॅस्टिक ठेवूनसुद्धा लाटून घेऊ शकता. तर हे बघा असे गोळे बनवून घ्यायचे आहे आणि हे गोळे जे आहे ते आपले हवेच्या संपर्कात येऊ द्यायचे नाही, नाहीतर कडक येतात. तर हे बघा असे बॉलसारखे गोळे झालेले आहे सगळे छोटे छोटे. तर हे एवढे गोळे झाल्यानंतर मी ते पुरी यंत्राच्या साहाय्यानं पूर्ण खिचे बनवून घेणार आहे. हे बघा हे पुरी यंत्र आहे, यावर 2 प्लॅस्टिक फाडले होते मी त्याच्याच आकाराचे. थोडं तेल लावून घ्यायचं आणि असं गोळा ठेवून मधामध्ये दाबून घ्यायचं आहे आपल्याला. तर हे बघा यामध्ये गोळा ठेवल्यानंतर हे बघा किती छान आपला खिचा पापड झालेला आहे. तर हे असे खिचे पापड आपण करून घ्यायचे आहे आपल्याला पूर्ण. तर हे बघा बघू शकता तुम्ही किती छान आणि चमकदार पण दिसत आहे, कारण का हे चांगलं शिजलं आहे. तर त्यामुळे याची चमक तुम्हाला दिसून येईल. आणि यावर जास्त तेल वगैरे लावायचं नाही, थोडंसं तेल लावलं तरी झालं. एकदा लावून घ्यायचं आणि मग आपले पापड असे करून घ्यायचे आपल्याला, कारण का पुरी यंत्र असल्यामुळे लवकर लवकर होतात हे सगळे खिचे. आणि जर लाटायचं काम असेल तर त्याला थोडासा वेळ लागू शकतो. तर म्हणून मी हे पुरी यंत्राच्या साहाय्यानेच करून घेतले. 2-3 जण असले तर आपले 3 ते 4 किलोचे पापड सहज होऊन जातात आणि 2 पुरी यंत्र असल्यामुळे सहज लवकर होऊन जाईल. तर हे बघा हे असे सगळे पापड मी आता एखाद्या तुम्ही सुती कापडावर वगैरे पूर्ण असे ठेवून घ्यायचे आणि हे तुम्ही घरातच करू शकता, उन्हात जायची गरज नाही. तर थोड्या वेळाने याच्या जेव्हा कडावर येईल तेव्हा याला पलटवून घ्यायचं आहे आपल्याला आणि दुसऱ्या दिवशी उन्हात हे बघा वाळत आहे. तर हे उन्हात मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी टाकले आणि 5 ते 6 दिवस छान वाळू दिले याला. तर 5 ते 6 दिवस वाळल्यानंतर हे बघा टोपल्यात आहे. रोज टोपल्यात बाहेर नेऊन ठेवायचं आणि घरात आणायचं, हाच प्रकार केला आणि चांगले वाळू दिले, कारण का हा वाळवण्याचा प्रकार आहे उन्हाळ्याचा. तर चांगल्या कडक उन्हात वाळून घ्यायचे आपल्याला. तर हे एकदम कडक छान वाळलेले आहे. तर आता आपण तळून बघू याला कसे होते ते. तर हे बघा मी गॅस लावलेला आहे, गॅसवर कढई ठेवली. आता यामध्ये तेल टाकून तेल गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला आणि आपण हे खिचे तळून बघणार आहोत. तर हे बघा तेल गरम झालेलं आहे आणि आता हा एक खिचा मी टाकलेला आहे. तर तो तुम्ही बघू शकता किती छान तळून वर येईल तो. तर हे बघा किती छान दुप्पट फुललेला आहे आणि खाण्याची चवसुद्धा खूप चांगली झालेली होती याची आहे. तर
तुम्ही असे खिचे करून बघा आणि शालिनीज क्विक रेसिपीला जास्तीत जास्त सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा. बेल आयकन दाबायला विसरू नका आणि खिचे करून बघा आणि कॉमेंट बॉक्समध्ये लिहा मला की कसे झाले तुमचे आणि चव कशी झाली ते. फक्त माझ्या पद्धतीनं तुम्ही करून बघा. आणि हे बघा दुसरा तिसरा पण आपण असं तळून बघत आहोत. तर हे किती फुलून छान वर आलेले आहे आणि बघू शकता तुम्ही पूर्ण खिचे आपले किती छान झालेले आहे. आणि असे तळल्यानंतर खायला जसे फिंगर्स लागतात त्याप्रमाणे लागतात हे. तर तुम्ही करून बघा. हे राशनच्या तांदळाचेच आहे आणि तांदूळ धुवून त्यानंतर वाळू घालून पीठ दळून घेऊन यायचं आणि हे असे करून बघायचे. खूप छान लागतात, मुलांना खूप आवडतात आणि सगळ्यांनाच आवडतात. तर तुम्ही करून बघा आणि शालिनीज क्विक रेसिपीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.